महाराष्ट्रातील मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूरगडावर गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कामगारांना आजपर्यंत श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे शासकीय निकषांप्रमाणे कसल्याही प्रकारचा लाभ मिळत नसून कामगारांकडून मंदिर प्रशासन हे 12-12 तास काम करून घेत असताना कुठलेही वाढीव वेतन त्यांना मिळत नव्हते। कामगार संघटित नसल्याने पदाधिकारी व विश्वस्त यांचेकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने कुणाकडे दाद मागावी हेच कळेनासे झाले होते। त्यांना अनेक समस्यांना नेहमी सामोरे जावे लागत असल्यामुळे सर्व कामगारांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झालेली होती। वैफल्यग्रस्त कामगारांनी राष्ट्रीय कामगार संघटनेअंतर्गत कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड एम.एच. शेख, राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड डी.एल. कराड, नांदेड जिल्हा प्रभारी तथा राज्य उपाध्यक्ष उद्धव भवतकर, कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, जिल्हा सेक्रेटरी गंगाधर गायकवाड यांची 2018 मध्ये भेट घेऊन आपल्या व्यथा ह्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या। कामगारांना नियमानुसार सर्व हक्क व अधिकार मिळवून देण्याचे त्यावेळी त्यांनी अभिवचन दिले होते। श्री रेणुकादेवी संस्थान श्री क्षेत्र माहूरगड येथे कार्यरत असलेल्या 56 कामगारांना नोंदणी शुल्क भरून घेऊन संघटनेचे सभासद करून घेत श्री रेणुकादेवी कामगार संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली। या कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून श्रावण जाधव, सचिव अरुण घोडेकर, उपाध्यक्ष रामकृष्ण जायभाये, सहसचिव गजानन घुगे, कोषाध्यक्ष विनोद कदम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा संस्थांचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी तथा सचिव, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपाध्यक्ष, तहसीलदार माहूर तथा कोषाध्यक्ष आणि संस्थांचे व्यवस्थापक अशासकीय सदस्यांना सुद्धा देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्रावण जाधव यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली। अशी मिळून टोटल आम्ही 71 कर्मचारी आहे व आम्ही सतत इथं 5 ते 20 वर्षापासून कार्यरत असताना सुद्धा आमच्याबद्दल प्रशासन मंडळाने कोणत्याही प्रकारची आमच्या भविष्याचा विचार न करता कुठलीही सुविधा आम्हाला देण्यात आलेली नाही व आमचा पोटापाण्याचा प्रश्न असल्यामुळे आम्ही हे युनियनशी संलग्न झालेलो आहोत व आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रेणुकादेवी संस्थानचा अवमान होईल असा आम्ही कोणत्याही प्रकारे इथं घडू देणार नाही। फक्त आमचा एकच प्रश्न असा एवढा आहे की आम्ही या ठिकाणी एवढ्या वर्षापासून कार्य करत आहोत व या प्रशासन मंडळाने आमच्याबद्दल कोणत्याही प्रकारची दखल न घेता आमचा काही विचार केलेला नाही। तरी मागच्या वर्षी कुलकर्णी साहेबांनी माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कुलकर्णी साहेब यांनी कर्मचाऱ्याचा विचार करून एक ठराव पास केला। सर्वानुमते ठराव पास असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना सेवा नियमावली लावण्यासाठी 2 वकिलांची सुद्धा नियुक्ती केलेली होती, पण आतापर्यंत तो ठराव पण अंमलात आलेला नाही। यासाठी नाईलाजास्तव आम्ही या युनियनमध्ये संलग्न होऊन समोरील जे आम्हाला मिळणारे सुख सुविधा आहे हे मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे। सुरक्षा रक्षकांना, कामगारांना व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करीत सर्व कामगारांनी यावेळी समाधान व्यक्त केले। विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष या बैठकीला भेट देऊन कामगारांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असल्यास त्यांना वाचा फोडण्याचे एक माध्यम म्हणून सशक्तपणे कार्य करू असे अभिवाचन दिले। विदर्भ न्यूज करिता श्री रेणुकादेवी संस्थान श्री क्षेत्र माहूरगड येथून संजय घोगरे व राजू दराडे यांचा हा वृत्तांत।